हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दीदीकडे जाऊन आम्ही रिटर्न आलेलो आहोत आणि दीदीकडे जातानाचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पण त्याचा जो दुसरा पार्ट आहे किंवा दुसरा तिसरा दिवस आहे, त्या दिवशी काय झालं, कोण आलं होतं, आम्ही कशा पद्धतीनं धमाल मस्ती केली, कुठे कुठे गेलो, तर हे सगळं तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. कारण की त्याचं एडिटिंग राहिलं होतं, तर उशीर होत गेला. म्हटलं चला आता आज तो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर त्याच्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही काही छान छान पाहायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता काय पंक्तीला हे साई, तू इतक्या जवळ बसून तू खातीयस ना, तू बाजूला हो. काय नाव आहे त्यांची? नाही ते काय आज तिला आतमध्ये आहो. कुठं जायचे तेव्हा? इथंच असणार ना ते. त्याच्या शेजारी मांडी घालूनच बसलो होतं. आज आता हे आम्हाला सोडून घरी रिटर्न चाललेले आहेत. तर आजचा हा मेनू, काल रात्रीचा मेनू दाखवायचा राहिला. काल आम्हालाच भूक लागलेली, त्याच्यामुळे आम्ही पटकन खाऊन घेतलं. तुम्हाला काही दाखवला नाही. आणि राणा आणखीन पारूस आहे, सगळ्यात शेवटी राणा राहिलेला आहे. सई इकडं तयार झालेली आहे. सईनं आणि माईने एकत्र आंघोळ केली. मेकअप कुणी केला? आणि इकडं माई. हा बघा सईचा मेकअप. हा उघडा डोळे. चालतात का भजी? मावशी आल्यावर चालतात का फक्त पाहुणे आल्यावर? पाणी अबा इथंच आहे की पाणी. रात्रीची भाजी. समू स्वतः मात्र भजी सॉस खाती आणि मला म्हटली रात्रीची मावशी भाजी खातो, संपून जाईल. मी पण खाणार आहे, तेच खाणार आहे मी पण. आणू तो काकी आली. लागते कुलप. या काकी आली, फोन तरी की काकीला. राणू कोण आहे? कोण आलं इकडं? खूप खराब झाली, कडकड करते. कोण आहे रानू? काय खायचं तुला? होय? त्याला वाटलं तर सगळंच वीट हळूहळू इकडे यायला लागले. राधाची इच्छा एकदाची पूर्ण झाली ना राधा. कोण आहे रानू? त्याला सांगितलं होतं मी बाबा येणार आहेत म्हणलं होतं. काय चाललंय तुझं से? हसला कसला? ब्रशनी मेकअप कलर करायच्या ब्रशनी? हा काय नाही अगं, बाहेर असेल. तू बसली होती तिथं. हे काढू नको, ती मावशी ओरडल. ठेवून दे, ठेवून दे सगळं. कशाला ग? हा हा, ऐक ना, त्याच्या खाली काहीतरी ठेवा पण तरी पण. काल हे तुम्हाला दाखवायचं राहिलेलं होतं. तर ह्या ज्वारीच्या भातवड्या थापून केलेल्या, आणि ही मम्मीने दिली आहे बर्फी, काय बेसन बर्फी. आणि हे खारवडे, जे खारवडे आपण विकतोय ते खारवडे. बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की खारवडे हा काय प्रकार असतो किंवा कशा पद्धतीचा असतो. तर हे आहेत बाजरीचे खारवडे आणि हे तळून खाल्ले जातात अशा पद्धतीचे. रानाचं काय झालंय बघा तिकडे, सगळीकडे पाणी 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 भरपूर खेळत होती. रानू काय करतो? हा बंद करणार. आपल्या बायकांचं कसं असतं ना, मुलं लहान आहेत म्हणून कुठं जाता येत नाही, आणि मुलं मोठी झाली की त्यांच्या शाळा असतात त्याच्यामुळे सुद्धा कुठं जाता येत नाही. आता राणा मावशीच्या गावाला आला खरा, पण काय माहिती त्याला इथलं पाणी सूट झालं नाही का तो मांजराबरोबर खेळत होता ते त्याला सूट झालं नाही, कारण की त्याला उलट्या आणि जुलाब होत होत्या. तर त्याच्यामुळे मग आम्ही त्याला जास्त कशाची वाट न बघता एखाद दुसऱ्या उलटीमध्येच मी लगेच त्याला दवाखान्यात नेलं. मी, दीदी, सम्राट, राणा अशा पद्धतीनं आम्ही 3-4 गेलेलो होतो. बाकी सगळेजण घरी होते. आणि सम्राटनं मग काय, मावशी होती म्हटल्यानंतर मला मस्तपैकी म्हटलं मावशी वडापाव घे. मग आम्ही वडापाव घेतले आणि घरी गेलो.
काय दाबा दाबा. काय करत नाही. हा आहे हिचा फ्रीज आणि इथं बघा राणाचा मेकअप चाललेला आहे. रानू काय करतो? छे छे होय, केस विंचरतोय ती. आणि हे समूची करामत आहे. घड्याळाला अशा पद्धतीनं खाली पेपर आहे आणि त्याच्यावरती चमकी वगैरे लावून असं काहीतरी केलेलं आहे, छान दिसतंय ते. आणि हा आहे फ्रीज. थांबा सह्या. तर इथं तर काय तिनं अशा बॉटल्स ठेवलेल्या आहेत. आणि इथं बघा हे सगळी कडधान्य ठेवलेली आहेत आणि कडधान्यसुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीनं मटकी आहे, हरभरा आहे आणि बरंच काय 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 आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते मी, कारण की मी पण नाही बघितलं, मी एवढंच बघितलेलं वरच्या बाजूनं. इथं रवा वगैरे ठेवलेला आहे, रवा मैदा. इथं हे आपल्याला ओटीला वगैरे जे सामान लागतं ना, तर बऱ्याचशा वेळेस खारीक जी आहे त्याला सुद्धा असे किडे लागतात. इथं हे सगळे मिक्स कडधान्य आहेत. इथं हा हिरवा वाटाणा, इथं फुलगे ठेवलेले आहेत आणि सगळे छान व्यवस्थित अशा पद्धतीनं हे अरेंज केलेले आहेत सेपरेट सेपरेट भरणीमध्ये. याचा हा वेगळा कप्पा किंवा हे वेगळं सेक्शन अशा पद्धतीचं आहे. याच्यानंतर हा दुसरा कप्पा, तर याच्यामध्ये शेंगदाणा कूट ठेवलेले करून, कारण की आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला तर माहिती आहे शेंगदाणा कुठं जरी ठेवला तरी मुंग्या आपोआप शोधून काढतात. याच्यामध्ये दूध वगैरे आहे, दूध आहे, ही साय वगैरे ठेवलेली आहे तिनं. ह्याच्यात भाजी आहे काहीतरी, ह्याच्यात पण दूध आहे. तर खूप छान स्वच्छ नीटनेटकेपणे तिनं हे सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा आपला ड्रॉवर. तर इथं बघा हे काय चितळेची बाकरवडी आणि याच्या आतमध्ये तिनं ठेवलेली आहे कोथिंबीर झिपलॉक बॅगमध्ये, की जेणेकरून ती व्यवस्थित अशी राहते. आणि मग याच्यामध्ये सगळा भाजीपाला इतर ठेवलेला आहे. आणि यांच्या घरी नॉनव्हेज खाल्लं जातं, यांच्या घरी कोंबड्या वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे इथं अंडी आहेत. इथं हे सगळे आपले मसाले, टोमॅटो केचप, चीज वगैरे हिनं ठेवलेले राना ढकलू नको थांब. आणि इथं परत आणखीन थोडे थोडे तिचे काही ड्रायफ्रुट्स म्हणा, इथे चिक्की वगैरे हे असं सगळं याच्यात तीळ ठेवलेले. रानू थांब. तर छान मस्त व्यवस्थित अशा पद्धतीनं कप्पा आहे छोटासा. आणि हे सगळं ठेवण्यात हिचा पण हात असतो बरं का, माईचा. माई सगळं खूप नीटनेटकं व्यवस्थित असं ठेवते. तर आमच्या दीदीनं हा ज्या पद्धतीनं फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यानंतर इकडं बघा हा ड्रेसिंग टेबल. आणि हे सगळं कुणी ठेवलेलं आहे? समूह. आणि हे सगळं ठेवण्याचं काम माईकडे म्हणजे आमच्या समूहकडे असतं बरं का. आणि हे सगळं सईला आवडतं. आमच्या घरी हे अशा राहत नाहीत बरं का. ही पण घेते खेळायला आणि राणा पण घेतो आणि सगळ्या सांडून टाकतो. आणि हे माईचं कलेक्शन सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रंगाच्या नेल पेंट्स आहेत. टच केलं की टर्न होते का काय? छोट्या छोट्या आहेत पिन हे ते. तर अशा पद्धतीने सगळं छान व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. काय आहे इथं खाली? बापरे, इतक्या सगळ्या पर्स. बघ काय काय ठेवलं इथं. तर बघ मेकअपचं सगळं. समूला आहे ना नटण्याचा खूप शौक आहे आणि तिच्या मम्माला सुद्धा आणि तिचं बघून सईला सुद्धा सगळ्या पर्स वगैरे ठेवलेल्या आहेत तिनं. चला करा, बंद करून टाक, बंद करून टाक.